लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भारतीय अध्यात्मशास्त्रातील रूपकाची उकल ही मालिका जी आपण सुरू केलेली आहे त्याचा दुसरा भाग बघणार आहोत. भारतीय अध्यात्मशास्त्रातील रूपकाची उकल यातील पहिला भाग आपण याआधी सादर केलेला आहे. त्याची लिंक खाली आपल्या या स्लाइड मध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंक मध्ये असणाऱ्या व्हिडिओ मध्ये हनुमंताच्या छातीमध्ये राम आणि सीता याचं दर्शन कसं घडलं त्यामागचं आध्यात्मिक रहस्य उलगडून दाखवलेलं आहे. उद्या सोमवार गोकुळाष्टमी, भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस आणि या भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला आपण त्यांच्याशी संदर्भित असलेला एक विषय हाताळणार आहोत. श्रीकृष्ण हा पूर्णावतार आहे आणि तो 16 कलांसह झालेला पूर्णावतार. श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या कारागृहामध्ये असणाऱ्या 16,108 स्त्रियांना सामाजिक सन्मान देण्यासाठी त्यांचं पाणी ग्रहण केलं अशी कथा आहे. या कथेच्या मागचं रहस्य काय आहे ते आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही विदेशी संचार माध्यमांवर गेलात, विशेषतः स्पष्टपणे बोलायचं झालं तर कोरा डायजेस्ट वर जर गेलात तर तुम्हाला श्रीकृष्णाबद्दलच पाश्चिमात्य तथाकथित आधुनिक लोकांकडून, तथाकथित पुरोगामी लोकांकडून श्रीकृष्णाच्या जीवनावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. इतकं बिभत्स वर्णन कोरा डायजेस्ट मध्ये दिलेलं आहे की कुठलाही आध्यात्मिक माणूस, कुठलाही साधक ते वाचू शकणार नाही. त्यामुळे सत्य काय आहे ते समजून घ्यायला हवं. वेद, उपनिषद आणि पुराणांमध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. त्या कथांमध्ये गहन अर्थ दडलेला आहे. तो गहन अर्थ आपण समजून घेतला तर आपल्याला एक सम्यक दृष्टी प्राप्त होईल. जी सम्यक दृष्टी श्रीकृष्णाने प्राप्त करून घेतलेली होती. श्रीकृष्णाच्या जीवनाचे 2 भाग पाडता येतील. श्रीकृष्णाचं बालपण, कारागृहात जन्म, त्यानंतर नंदाच्या घरी त्याचं बालपण, सवंगड्यासोबत त्याच्यावर झालेले अनेक कंसाचे हल्ले आणि त्यातून तो सही सलामत सुटला आणि त्यानंतर गुरुगृही जाण्याच्या आधी श्रीकृष्ण गोवर्धनावर गेला. गोवर्धन असं नाव आहे, त्या नावामध्येच अर्थ आहे. गोवर्धनावर गेला आणि गोवर्धनावर जाऊन
त्यांनी संपूर्ण आजूबाजूचा परिसर साकल्याने पाहिला, कारण त्याला जीवनाचं आणि आपल्या कर्तव्याचा सिनॉप्टिक व्ह्यू आलेला होता. ते गोवर्धनावर त्याला ते ज्ञान प्राप्त झालं आणि त्यानंतर तो आपल्या गुरुगृही गेला आणि गुरुगृहातून त्याला जे ज्ञान अंतर्ज्ञान प्राप्त झालं त्यातून त्याच्या पुढच्या कार्याची दिशा ठरलेली आहे असं आपल्याला दिसेल. आता श्रीकृष्ण अवतारातील 16,108 स्त्रियांचं रहस्य समजून घेताना त्याआधी एक सुंदर भावगीत आपण बघूया आणि त्या भावगीतामध्ये कवी काय म्हणतात आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया. मनोहर कवीश्वर, प्रथित यश कवी मनोहर कवीश्वर हे संगीतकारही होते. त्यांनी स्वतः रचलेल्या गीताला स्वतः संगीत दिलेलं आहे आणि हे भावगीत अधिक अर्थपूर्ण बनवलेलं आहे ते सुधीर फडके यांच्या आवाजाने, दिव्य आवाजाने, आणि राग आहे मल्हार राग. अतिशय अर्थपूर्ण असं हे गीत आहे मनोहर कवीश्वरांनी रचलेलं. श्रीकृष्ण बोलतो आहे अशी कल्पना करून मनोहर कवीश्वर लिहितात आहे. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. हे ध्रुवपद आहे. कोणी मला मानव म्हणत, मी अवतार घेतला, पूर्णावतार घेतला, मानवी रूपात जन्माला आलो. जरी मी अवतारी पुरुष असलो तरी मानवाची जेवढी काही कर्तव्य आहेत आणि मानवाच्या जेवढ्या काही वेदना आहेत त्या सगळ्या वेदना मी अनुभवल्या. तुम्ही मला मानव म्हणा की तुम्ही मला परमेश्वर म्हणा, परंतु माझ्या जीवनाचं ध्येय मात्र निश्चित आहे. मी पतितांचा स्वामी आहे. मी पतितांचा स्वामी आहे. मी दुर्बलांचा स्वामी आहे. माझ्या जीवनातील काही घटना बघून तुम्ही मला भोगी म्हणाल, परंतु मी भोगी नाही. मी कर्म योग सांगणारा योगी आहे. पहिलं कडवं बघूया. दैवजात दुःखांनी मनुजा पराधीन केले, त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले. भूषण रामा एक पत्नीव्रत मला नको तसले. मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा. भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. मनुष्य हा पराधीन आहे. पूर्वजन्मी केलेल्या संचिताच्या मुळे प्राप्त झालेल्या दुःखांमुळे तो पराधीन आहे. परंतु जेव्हा संकट येतात
तेव्हा मनुष्य काय करतो? केवळ रडत बसतो, मीच या जगात का सहन करायचं? मी असं कोणचं पाप केलं की त्यामुळे माझ्या वाट्याला हे सगळं दुःख आलं? केवळ रडणे मला पटत नाही असं कृष्ण सांगतो आहे. रडू नका, रडा, पण रडता रडता लढा, हा संदेश आहे. रामावतार नंतर कृष्णावतार आलेला आहे. राम अवतार हा 12 कलांसह झालेला होता. आणि रामावताराचं युगही वेगळं होतं आणि कृष्णाचं युगही वेगळं आहे. त्या संदर्भामध्ये कवीनी ही ओळ रचलेली आहे. भूषण रामा एक पत्नी व्रत, मला नको तसले. माझा काळ वेगळा आहे, रामाचा काळ वेगळा होता. रामाच्या काळामध्ये एक पत्नी व्रत योग्य होतं, माझ्या काळामध्ये एक पत्नी व्रत हे चालणार नाही, हे सांगायचं आहे. पण मला कुठलाच मोह नाही. मद मोह मत्सर याच्या पलीकडचा मी आहे. मोहन मदला कीर्तीचा मी, नाथ अनाथांचा, मी अनाथांचा नाथ आहे. मी पतितांचा स्वामी आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना दुसऱ्या कडव्यामध्ये श्रीकृष्ण सांगतो की माझ्या 2 भार्या आहेत आणि त्या दोन्ही भार्यांचं अतिशय सुंदर वर्णन कृष्ण करतो आहे. रुक्मिणी माझी सौंदर्याची, प्रगटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा. रुक्मिणी जी लक्ष्मीचं रूप आहे, ती सौंदर्याची प्रतिमा आहे. सत्यभामा ही थोडीशी हट्टी आहे, परंतु ती लोभस आहे. असं असताना सुद्धा 2 सुंदर पत्नी असताना सुद्धा मी 16,000 कन्या ज्या अबला आहेत त्यांना मी वरतो. सामाजिक दुष्ट प्रवृत्तींपासून संरक्षण करण्यासाठी मी त्यांच्यावर वरदहस्त धरतो आणि त्यांना त्यांचा सामाजिक सन्मान मिळवून देतो. या माझ्या कार्यामुळे जर माझ्यावर जर काही कलंक लागत असेल तरी तो मी स्वीकारायला तयार आहे. कारण पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा. शेवटचं कडवं बघा. कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो. मनुष्य जन्म हा सर्वोच्च जन्म आहे आणि मनुष्य जन्माचं सूत्र आहे कर्तव्य. स्वतःच कर्तव्य विसरता कामा नये. स्वतःच्या जीवनाचा हेतू विसरता कामा नये. ज्या क्षणी माणूस स्वतःच्या कर्तव्याला विसरतो त्या क्षणी तो माणूस माणूस राहत नाही, तो माणूस दानव बनतो. मग कर्तव्य करणं हे आपला धर्म आहे. आणि म्हणून एक
रूपक वापरलेलं आहे मनोहर कवीश्वरांनी. उदाहरण, वरच्या ओळीला प्रूव्ह करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी एक अर्थांतरन्यासाचा उपयोग मनोहर कवीश्वर या ठिकाणी करतात. हलाहलत समुद्र मंथनातून हलाहल विष आलं आणि त्या विषाची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हतं आणि संपूर्ण विश्व संकटात होतं. त्यावेळेला शंकराने विषाला शमकर केलं, आपल्या कंठात धारण केलं आणि शंकर कैलासपती हा नीलकंठ झाला. आणि त्यामुळेच आपण देवांचा देव तो देवेश्वर झाला. हला ते प्राशुन शंकर देवेश्वर ठरतो. तुम्हाला एखादी चांगली उपाधी मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या पथावर चालायला पाहिजे. तुम्ही तुमचं कर्तव्य करायला पाहिजे. परिणामांची चिंता करण्याची गरज नाही. सगळीकडे अन्याय, अत्याचार, अहंकार असं व्यापलेलं जग, वडील आणि आई बंदिवासामध्ये, बहीण आणि जावई बंदिवासामध्ये, असा कंसाच्या राज्याचा सगळा कारभार आणि या कारभारातून आजूबाजूच्या समाजाचं उत्थापन करण्यासाठी, जगाला संजीवन देण्यासाठी मी पूर्णावतार धारण केलेला आहे. आणि या पूर्णावतारामध्ये माझं कर्तव्य करताना जर माझ्यावर कोणी कलंक लावत असतील तर त्या कलंकाचाही मी आदर करतो. श्रीकृष्णावर असे किती कलंक लागलेत. रणछोड दास, केव्हा कसं वागायचं हे कृष्णाने आपल्याला शिकवलं. कृष्ण सगळ्यात शेवटी आपली भूमिका मांडतो आहे. तो पहिल्या ध्रुवपदामध्ये म्हणतो, मी स्वामी पतितांचा आहे, मी नाथ अनाथांचा आहे. आणि आता तो शेवटी म्हणतो की मी माता आहे. वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा. तशी वत्सल माता असते, ती आपल्या मुलासाठी हिरकणी पण होते. तसा कृष्ण हा जगत पालक आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणून शेवटचं वाक्य बघा, वत्सास्तव मम ऊर फुटावा वत्सल मातेचा. मनोहर कवीश्वरांच्या काव्य प्रतिभेला सलाम. सगळ्यात शेवटी आपण रूपकाकडे येऊया. नरकासुराशी युद्ध केल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्या कारागृहातून 16,108 स्त्रियांची मुक्तता केली आणि त्यांना सामाजिक सन्मान मिळवून दिला. हा महत्वाचा क्षण होता. परंतु 16,000 स्त्रिया म्हणजे काय
ते समजून घ्यायला हवं. बघा, तुम्हाला पटतं का हे लॉजिक? श्रीकृष्णाचा अवतार 16 कलांसह झाला होता. आता कला म्हणजे काय आणि कलांची नावं काय आहे हे एका व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ आपण बघावा अशी विनंती आहे. श्रीकृष्णाच्या शरीरातून प्रत्येक क्षणाला 10 स्पंदन बाहेर पडतात. श्रीकृष्णाच्या मनातून प्रत्येक क्षणाला 10 स्पंदन बाहेर पडतात. आणि श्रीकृष्णाच्या आत्म्यातून प्रत्येक क्षणाला 10 स्पंदन बाहेर पडतात. शरीर, मन आणि आत्मा यातून बाहेर पडणाऱ्या स्पंदनांचा गुणाकार केला तर प्रति क्षणाला 1000 स्पंदन श्रीकृष्णाच्या शरीर, मन आणि आत्म्यातून बाहेर येत असतात. आता श्रीकृष्ण हा 16 कलांनी जन्मलेला आहे. तर 1000 स्पंदन आणि गुणीला 16 कला, ह्याचं जर आपण गणित केलं तर श्रीकृष्णाच्या अवतार कार्यात त्यांच्या शरीरातून प्रतिक्षणाला 16,000 स्पंदन निर्माण होतात. आणि श्रीकृष्णाची ही 16,000 स्पंदन या श्रीकृष्णाच्या गोपिका आहेत. किती मोठा गहन अर्थ या गणितामध्ये दडलेला आहे. संपूर्ण मानवाचं संपूर्ण शरीर हे ब्रह्मांड स्वरूप आहे. आणि ब्रह्मांडामध्ये जशा क्रिया प्रतिक्रिया होत असतात त्या सर्व क्रिया आणि प्रतिक्रिया या मानवी शरीरातही होत असतात. त्यामुळे मानवी शरीर हे परमात्म्याचं पॉवर हाऊस आहे हे समजून जर आपण जीवन जगलो आणि जर आपण मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे, मी जन्माला काय आलो आणि माझं कर्म काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर प्रत्येक मनुष्य कृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाच्या पथावर चालण्यासाठी निश्चित परिपूर्ण होईल असे वाटते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्याला जर नवीन विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कृपया कॉमेंट मध्ये तशा सूचना द्या. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल, पाठिंब्याबद्दल आपला मनपूर्वक कृतज्ञ आहे. लाईफ पॉझिटिव्ह आपले जीवन सुकर करण्याचा एक मार्ग आहे. धन्यवाद.